शिर्डीच्या साई मंदिर परिसरात एका भाविकाची पर्स ब्लेडने कापली गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना चक्रावून टाकणारी माहिती समोर आली। साईबाबा मंदिर परिसरात दर अर्ध्या तासाने कपडे बदलून भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरीचा डाव आखणाऱ्या आंध्र प्रदेशातील टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 2 महिला, 1 पुरुष आणि एका बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपींकडून महागड्या कंपनीचे मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। झडती दरम्यान त्यांच्याकडून 10 मोबाईल फोन, 1170 रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर हस्तगत करण्यात आलं। ही टोळी भाविकांसारखाच वेश परिधान करून गर्दीत मिसळत होती। महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला होता, तर नंतर साडी परिधान करून पुन्हा परिसरात वावरल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं। चोरट्यांची ही पद्धत पाहून पोलीसही अचंबित झाले। या वेशांतराच्या माध्यमातून पोलीस आणि मंदिर सुरक्षा रक्षकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा डाव होता। मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे शिर्डीत या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश झाला। तर अर्ध्या तासांनी कपडे बदलून, म्हणजे महिला ज्या आहेत त्यांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस घातला, त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीमध्ये चेक केला असता त्यांनी परत साडी घातली। अशा पद्धतीने ते वेश बदलून जेणेकरून पोलिसांना किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय येऊ नये अशा परिस्थितीत फिरत होते आणि सगळे मिळून ब्लेड्स, कटर्सच्या साहाय्याने चोरी करणे या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू होतं। त्यामुळे त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिर्डीमध्ये कुठं वास्तव्य करत होते लोक? कुठं राहत? शिर्डीमध्ये हे 2 दिवसापूर्वीच आले होते। मंदिर परिसरातच ते राहत होते। त्याच ठिकाणी अवेलेबल असलेले जे स्नानासाठीचे वगैरे जे आहेत पॉईंट, तिथे ते आंघोळ वगैरे करून त्याच ठिकाणी राहत होते ते। आणि ते येतानाही, म्हणजे कर्नूलवरून येताना सुद्धा त्यांनी कबुली दिलेली आहे की ते जे मोबाईल्स वगैरे आहेत त्यांनी त्यातले काही मोबाईल्स रेल्वेमध्ये सुद्धा चोरी केले आहेत।